नमस्कार मित्रांनो, NSB डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जे शेतकरी आहेत त्यांना 3 लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी हे असं महायुती सरकारने सरकार बनल्यानंतर आम्ही सरसगट 3 लाखापर्यंत कर्जमाफी देऊ अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तर खरंच महायुतीचं सरकार बनल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर खरंच आपल्याला सरसगट कर्जमाफी मिळेल का? नेमकं जर मिळाली तर कोणत्या वर्षीची मिळेल आणि यामध्ये काय अटी काय असेल किंवा जी आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, काही मागच्या वेळेस कर्जमाफीमध्ये बरेचसे शेतकरी रेग्युलरमध्ये बसले म्हणजे त्यांची कर्जमाफी झाली नाही। नेमकं कोणत्या शेतकरी जरी कर्जमाफी झाली आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर महायुती सरकारने जर ही कर्जमाफी केली तर या कर्जमाफीमध्ये नेमकं कोणते शेतकरी पात्र असणार आहेत? तर ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही असो, ज्या शेतकऱ्यांना याआधी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी याआधीच कर्जमाफीचा लाभ घेतला आहे या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांना जे शेतकरी या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे 2 ते 3 4-5 वर्षापासून त्यांचं कर्ज हे थकीत आहे, 2 वर्षापासून कर्ज हे थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जर महायुती सरकारने ही कर्जमाफी केली 3 लाखापर्यंत तर या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। जे आपण पीक कर्ज घेतलं होतं त्यामध्ये पीक कर्जामध्ये चक्रवाढ व्याजदराने बँका या कर्ज वाढत जात आहे आपलं। जर कोणी 30,000 घेतले असेल, 40,000 घेतले असेल तर 1-2 वर्षामध्येच हे कर्ज 70 ते 80 हजारापर्यंत पोहोचत आहे। तर असे कर्ज भरणं हे शेतकऱ्यांना सध्याच्या याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये हे बिकट आहे। तर सर्वांना वाटतं आहे की ही कर्जमाफी झाली पाहिजे आणि तुरंत शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे की आम्ही आत्ताच 1 वर्ष झालं रेग्युलर केलेलं आहे, या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल का? सर्व प्रकारची माहिती ज्यावेळेस कर्जमाफीचा जो GR आल्यानंतर आपण यावर सविस्तरपणे असा व्हिडिओ बनवू। सध्या तरी कोणत्याही परिस्थितीत फक्त जाहीरनाम्यात त्यांनी जो जाहीरनामा निवडणुकीच्या आधी जो महायुती सरकारने बनवला होता त्या जाहीरनाम्यामध्येच फक्त 3 लाखापर्यंत कर्जमाफी अशा प्रकारे आम्ही देऊ अशा प्रकारे सांगितलं होतं। अद्याप कोणत्याही प्रकारचा GR त्यांचा आला नाही अजून। त्यांचा जो GR आल्यानंतर आपण सर्व प्रकारची माहिती बघू, कारण की कर्जमाफी करणं हे सध्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। कर्जमाफी ही झालीच पाहिजे असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या NSB डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।